हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9, श्लोक क्रमांक 8. वासना एव संसार इति सर्वा विमुच्यताः तत्यागो वासना त्यागात स्थितिरद्य यथा तथा. भावार्थ: वासना संसार आहे, यास्तव सर्व वासनांचा त्याग कर. वासनांचा त्याग हा संसाराचा त्याग आहे. मग तू प्रारब्धानुसार कोठेही, इकडे संसारात किंवा तिकडे संसाराबाहेर राहा. निर्वेद या प्रकरणाचा शेवट करताना येथे अष्टावक्र मुनी वासनांबद्दल आणि संसाराबद्दल एक महाविलक्षण आणि अद्भुत अशी गोष्ट सांगत आहेत. वास्तवात हेच आपले जीवन सूत्र असायला पाहिजे. तेच आपल्याला मुक्ती प्राप्त करून देईल. ते सांगतात की वासना हा संसार आहे. वासना नसतील तर संसार आपोआपच क्षीण होईल. वासना आहेत म्हणून संसार फोफावतो, त्याची वृद्धी होते, तो कायम अस्तित्वात राहतो. वासना आहेत म्हणून मानवाला नवनवीन वस्तू जगताची हाव सुटते आणि तो आपली असामान्य बुद्धी या नवनवीन वासनांच्या तृप्तीसाठी वापरत असतो. तो नवीन शोध लावतो. जुने कितीही उपयुक्त असले तरीही नाविन्याच्या हौसेपुढे ते जुने केले जाते. संसार वाढायला वासना ही शक्ती आहे. वासना संसाराचा प्राण आहे. वासना हा संसारी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संसारी वासनांना, विकारांना अनिवार्य मानून लोक संसार करत असतात. वासना व्यक्त करताना लोक म्हणतात की काय करू, संसारी आहे, हे असे चालायचेच. हा माझा दोष नसून हा संसाराचा दोष आहे. यास्तव माझा नाईलाज आहे. अशा या वासनामय अवस्थेत लोक संसार आणि वासना यांचा चुकीचा अर्थ घेतात. त्यांना वाटते वासना आणि कामना पुरवण्यासाठी संसार करायचा असतो. अष्टावक्र मुनी सांगतात की वासनांचा त्याग करा आणि मग संसार करा किंवा करू नका. मग यदृच्छेने कोठेही राहा. एकदा का तुम्ही वासना सोडल्यात की प्रारब्ध असेल त्याप्रमाणे तुम्ही जेथे असाल तेथे राहा. मग काही धोका नाही, कारण तुम्ही मुक्त झालेले असाल. कोणा खेळाडूने म्हणे एका जाहिरातीसाठी 50 कोटी रुपये मिळवले. काय केले त्याने या 50 कोटी रुपयांचे? त्याच्या एका संसाराला असे किती रुपये लागतात? 1-1 कोटी एकेका कुटुंबियांना मिळाले असते तर 50 संसार सुमार्गी लागले असते. परंतु वासना असल्यामुळे 50 कोटीच काय, कितीही अगणित कोटी मिळाले तरी वासनांच्या खाईत त्याची राख व्हायला किती वेळ लागतो. आतंकवाद्यांजवळ लढताना वीरमरण आलेल्याच्या एका सुकन्येने वडील गेल्याचे आणि घर उद्ध्वस्त झाल्याचे दुःख धैर्याने पचवून दिवसा नोकरी आणि रात्री शिकवण्या करून 2 वर्षात स्वतःप्रमाणेच संसार, घरदार उद्ध्वस्त झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत केली. काय सांगतात या 2 परस्पर विरुद्ध घटना? त्या खेळाडूने संसारात राहून संसार न करता फक्त वासना शमवल्या आणि त्या सुकन्येने संसारात न राहून अनेक संसार फुलविले. अर्थशास्त्राप्रमाणे देशात एक ठराविकच पैसे आहेत, टांगसाळ आहे, कागद आहेत, म्हणून कितीही नोटा छापून चालत नाही. त्यामागे अर्थशास्त्राचे नियम आहेत. त्याप्रमाणेच नोटा छापायच्या असतात. त्यातील केवळ 20% पैसे जर 80% लोकांसाठी असतील आणि 80% पैसे जर फक्त 20% धनदांडग्यांसाठी असतील तर काय आणि कसले संसार फुलतील की वासना भडकतील? देश नरकात जाईल की स्वर्गात जाईल? यात नरक स्वर्ग याच्या अतीत योगधाम
कायमच फार दूर राहील याचा ज्याचा त्याने विचार करायचा आहे. त्यासाठी वासनांमधून मेंदू जरा दूर करावा लागेल. तेच महाकठीण आहे. हजारो वर्षांपूर्वी अष्टावक्र मुनी उपदेश करत आहेत. वासनांचा त्याग करा. संसाराचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. वासना सोडल्या की तुम्ही आपोआपच तत्क्षणी मुक्त होता. मग असोनी संसारी जिव्हे वेगू करी अशी पर्वणी आपोआप प्राप्त होते. मुक्तीचे द्वार आपोआप उघडते. हरिओम.